नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर अतुल टेमगिरे। शेतकरी बंधूंनो, आपण डाळिंबातील अतिशय सामान्य पण एक गंभीर समस्या याविषयी चर्चा करणार आहोत। शेतकरी बंधूंनो, डाळिंब पिकामध्ये फळ तडकणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे, परंतु त्याचा डाळिंब पिकामधल्या उत्पादनामध्ये नुकसान किंवा प्रादुर्भाव जो आहे तो मोठा होत असतो। फळ तडकण्याची जी समस्या आहे ही कशामुळे येत असते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्यावरील उपाययोजना ह्या देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकरी बंधूंनो, आपण डाळिंब पिकाविषयी विविध व्हिडिओ जो आहे ते आपल्या ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला याआधी टाकलेले आहेत आणि ह्या व्हिडिओला तुमचा जो काही प्रतिसाद जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने काही शेतकऱ्यांनी त्या व्हिडिओमध्ये ह्या समस्येविषयी कमेंट केल्या होत्या आणि म्हणूनच तुमच्या समोर आज मी ह्या टॉपिकविषयी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे। शेतकरी बंधूंनो, ॲग्रोस्टारच्या यूट्यूब चॅनलला जर आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण की असे विविध छोटे पण खूप महत्त्वाचे टॉपिक्स जे आहे ते आम्ही शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो। कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन जे शेतकरी आहेत ते आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतात। असेच व्हिडिओ जे आहेत ते आपल्या इतर शेतकऱ्यांना देखील पाठवण्यासाठी तुम्ही आमच्या हे जे काही व्हिडिओ आहेत ते आपल्या इतर शेतकऱ्यांना शेअर जरूर करत चला। शेतकरी बंधूंनो, ही जी मी आता म्हटलं की अतिशय सामान्य समस्या जी आहे की फळ तडकण्याची, ही कधी येत असते? ज्या वेळेला आपलं फळ जे आहे हे परिपक्वतेच्या अवस्थेकडे जात असतं किंवा फळांची जी काय आहे हे वाढीच्या अवस्थेला जे आहे आपलं फळ असतं, त्यावेळेला ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये येत असते। आता या समस्येचं कारण जे आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया। या समस्येचं मेन आणि महत्त्वाचं कारण आहे पाण्याचं अनियमित वापर। डाळिंब हे जे पीक आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, कमी पाण्यावरती येणारं पीक आपण ह्या डाळिंब पिकाला संबोधतो आणि शेतकरी बंधूंनो, अशा वेळेला जर पाण्याचा अनियमित वापर आपल्या बागेमध्ये जर झाला तर निश्चितच आपल्या बागेमध्ये ही फळ तडकण्याची समस्या येत असते। पण हे एकमेव कारण आहे का? तर नाही शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये जो काही वातावरणामध्ये होणारा बदल हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे। दुसरं कारण म्हणजे आणि ते अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे अन्नद्रव्याचा असमतोल आणि याच्यामध्ये दोन महत्त्वाचे जे अन्नद्रव्य आहेत ह्या फळं तडकण्याच्या समस्येला कारणीभूत असतात, ते म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन। हे दोन जे अन्नद्रव्य आहेत जर आपल्या बागेमध्ये किंवा आपल्या डाळिंबाच्या झाडामध्ये याचं प्रमाण जर कमी असेल आणि आपलं पाणी जर अनियमित जर झालं तर निश्चितच आपल्या बागेतली जी काही फळं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये तडकतात आणि अशी फळं जी आहेत ती मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला जो काही भाव आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये भेटत असतो आणि आपोआपच आपलं जे काही आर्थिक नुकसान जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं। तर शेतकरी बंधूंनो, हे जे आता मी तुम्हाला काय सांगितलं की पाण्याचा अनियमित वापर आणि मागाशी पण मी तुम्हाला म्हटलं की डाळिंब पिकाला पाणी खूप कमी प्रमाणामध्ये लागत असतं। मग अशा वेळेला आपण पाण्याचं नियोजन करताना डाळिंब पिकामध्ये ड्रीपचं नियोजन जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे। म्हणजे जर आपलं जी बाग आहे ती 2, 3, 4 वर्षाच्या पुढचे जर झाडं आपली असतील तर निश्चितच आपल्याला आपल्या बागेमध्ये 2 लॅटरल एका बेडवर टाकणं फार गरजेचं आहे, जेणेकरून जर आपण एक जर लॅटरल टाकली तर त्या झाडाची जी काही मुळी आहे त्याचा जो काही घेर आहे त्या सर्व घेर जो आहे तो पूर्णपणे ओला होऊ शकत नाही। त्याच्यामुळे आपल्याला डाळिंब बागेमध्ये एका बेडवर 2 जर लॅटरल टाकल्या आणि एका झाडाला 4 ड्रिपर जर मिळाले तर निश्चितच पाण्याचं नियोजन जे आहे ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, कारण की प्रत्येकाची जी काही जमीन आहे जमिनीचा प्रकार जो आहे तो वेगवेगळा असतो। आता पाण्याचा जो काही आपल्याला वापर करायचा आहे तो आपल्याला आपण म्हटलं समतोल वापर करायचा आहे। अति पाणी जर दिलं, समजा आपण 2 ते 3 दिवस पाणी देत नाही आणि 2-3 दिवसानंतर आपण पाण्याचा गॅप दिला आणि चौथ्यानंतर जर मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये जर आपण पाणी दिलं तर निश्चितच फळं जी आहेत ती तडकणार आहेत। त्याच्यामुळं नियमित पाण्याचा जो वापर आहे तो आपल्याला करायचा आहे डाळिंब बागेमध्ये। आपल्याला पाणी देताना आपल्याला कधी द्यायचे? सकाळच्या वेळेमध्ये जर तुम्ही पाणी जर दिलं तर निश्चितच दिवसभर जो आहे तो पाण्याचं जे काही बाष्पीभवन व्हायचं आहे ते होऊन दुसऱ्या दिवशी किंवा अल्टरनेट डेला जर तुम्ही पाणी देत असाल तर अल्टरनेट डेला जो काही वापसा जो आहे ती वापसा कंडिशन जी आहे ती आपल्या मुळांच्या कक्षामध्ये राहील आणि निश्चितच ही समस्या तुमच्या बागेमध्ये येणार नाही। त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन करताना आपण ही काळजी घेणं
फार गरजेचं आहे। याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट मध्ये जर आपली बाग जर ताणावर गेली, काही बायोलॉजिकल किंवा जैविक अजैविक असे ताण जे आहे ते आपल्या बागेला जर बसले तर अशा ताणामुळे देखील आपल्या बागेतली जी फळं जी आहेत ती तडकत असतात। त्याच्यामुळं आपल्या बागेला नियमित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल, रोग किडीचं नियोजन जे असेल ते आपल्याला वेळेवर करणं गरजेचं आहे। कारण की जी बुरशीजन्य किंवा बुरशीग्रस्त जी काही फळं आहेत या फळांना देखील तडा जातात। त्याच्यामुळं आपली जी काही फळं आहे बुरशीजन्य रोगांपासून आपल्याला ती मुक्त ठेवायची आहेत। म्हणजे रेग्युलर आपल्याला बुरशीजन्य औषधांचा फवारणी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून आपली जी काही फळं आहेत ती बुरशीजन्य रोगांपासून मुक्त राहतील आणि त्यावर तडा जे आहे ते जाणार नाही। आणि डाळिंब बागेमध्ये सर्वात महत्त्वाचं तडा येण्याचं कारण म्हणजे आपल्या जर फळांमध्ये कॅल्शियमची मात्रा किंवा बोरानची मात्रा जर कमी असेल आणि पाण्याचा जर अनियमित वापर जर झाला तर निश्चितच फळं जी आहेत ती तुमच्या बागेमध्ये तडकणार आहेत। आपल्या कॅल्शियम किंवा बोरान आपण आपल्या बागेमध्ये ज्या वेळेला देतो असतो तो त्यावेळेला आपलं त्याचं जे काही डाळिंब बागेमधलं जे महत्त्व आहे ते एक वेगळं आहे। डाळिंब फळांची जी काही साल आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे जर ठेवायची असेल, ती साल जर कडक जर झाली आणि पाणी जर दिलं ती तडकणार आहे। त्याच्यामुळे साल कडक न होणं त्याच्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि बोरान हे दोन अन्नद्रव्य त्या ठिकाणी वापरायचे आहेत। त्याचा वापर ज्या वेळेला फळं तडकायला लागली त्यावेळेला जर तुम्ही केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही शेतकरी बंधूंनो। म्हणजे आपल्याला ह्या कॅल्शियम किंवा बोरानचा वापर कधी करायचा आहे, ज्या वेळेपासून आपण पानगळ केली, पानगळनंतर आपण जेव्हा बहारचं नियोजन करतो तेव्हापासून टप्प्याटप्प्याने आपल्याला कॅल्शियम आणि बोरानचा वापर जो आहे आपल्या बागेमध्ये ठेवायचा आहे। शेतकरी बंधूंनो, कॅल्शियम हे जे अन्नद्रव्य आहे ते झाडामध्ये गेल्यानंतर त्याची मोबिलिटी आहे किंवा वाहकता आहे ती फार कमी असते किंवा नसल्यासारखी आहे। म्हणजे ज्या वेळेला तुम्ही कॅल्शियम खतांचा स्प्रे देता आणि स्प्रे दिल्यानंतर ज्या ठिकाणी कॅल्शियमच्या अन्नद्रव्याचा स्प्रे बसणार आहे त्याच ठिकाणी ते कॅल्शियम अन्नद्रव्य राहणार आहे, तिथून दुसऱ्या ठिकाणी त्याचं वहन झाडामध्ये होत नाही। त्याच्यामुळे शेतकरी बंधूंना आपल्याला रेग्युलर कॅल्शियमचे स्प्रे जे आहेत ते आपल्या बागेमध्ये घेणं गरजेचं आहे। जमिनीच्या माध्यमातून किंवा ड्रीपच्या माध्यमातून ज्या वेळेला तुम्ही कॅल्शियमचा वापर रेग्युलर करत असता त्यावेळेला मुळाद्वारे जो कॅल्शियम शोषला जातो, शोषल्यानंतर ज्या ठिकाणी पाणी आहे आणि कॅल्शियमची जो काय न्यूट्रिएंट आहे तो ज्या ठिकाणी जाऊन थांबणार आहे त्याच ठिकाणी तो थांबणार आहे। तिथून तो जर समजा पानामध्ये गेला, पानातून जर फळाकडे जर त्याला जायचं असेल तर तो झाडामध्ये मूवमेंट त्याची होत नाही। त्याच्यामुळं ड्रीपच्या माध्यमातून असेल किंवा फवारणीच्या माध्यमातून असेल तुम्हाला रेग्युलर जे आहे कॅल्शियम किंवा बोरानचे जे स्प्रे आहे तुम्हाला घ्यायचे आहेत त्या ठिकाणी। आता कॅल्शियमचे जर स्प्रे घ्यायचा असेल तर कॅल्शियम नायट्रेट असेल, कॅल्शियम क्लोराईड असेल, यांचा वापर तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर केला तर निश्चितच ती जी काही कॅल्शियम जे आहे ते आपल्या फळांवर स्प्रे केल्यानंतर फळांमध्ये सुद्धा जाण्याची क्षमता जी आहे ती त्या कॅल्शियमची असते, जेणेकरून फळांना तडे जाण्याची समस्या जी आहे ती आपण थांबवू शकतो। फळं जी आहेत लिंबापेक्षा मोठी किंवा पेरूपेक्षा थोडेसे लहान आकाराची ज्यावेळेला असतील तेव्हापासून फवारणीद्वारे रेग्युलर एक 15 दिवसाला आपल्याला कॅल्शियमचा आपला एक स्प्रे जाणं गरजेचं आहे। कॅल्शियम बरोबरच आपल्याला बोरॉनचा पण त्या ठिकाणी स्प्रे घ्यायचा, जेणेकरून जी काही साल जी आहे त्याचं लवचिकता जी आहे ती आपल्याला याच्यामधून मिळणार आहे। त्याच्यामुळे कॅल्शियम आणि बोरॉनचा आपल्याला संयुक्त जो स्प्रे आहे तो दर 15 दिवसांनी आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये रेग्युलर पद्धतीने करायचा आहे। याच्यामध्ये आपण पोटॅश हे एक अन्नद्रव्य जे आहे त्याचा पण आपण वापर करत असतो। पोटॅशचं कार्य जे आहे फळांची साईज वाढवणे, रंग चकाकी याच्यासाठी असतो, परंतु याचा देखील वापर आपल्याला टप्प्याटप्प्याने करायचा आहे। अचानक आपण जर पोटॅशयुक्त खतांची मात्रा फळवाढीच्या अवस्थेमध्ये जास्त प्रमाणामध्ये जर दिली आणि त्याच वेळेला आपल्या फळामध्ये कॅल्शियमची मात्रा जर कमी असेल त्यावेळेला देखील फळ तडकण्याची समस्या जी ती मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकते। म्हणून अशा वेळेला आपल्याला समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर या ठिकाणी द्यायचा आहे। तिसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की ताण, आपल्या बागेमध्ये जर जैविक अजैविक ताण जर आला तर तो फळ तडकण्याच्या समस्येसाठी कारणीभूत असू शकतो। म्हणून रेग्युलर जे काही आपले सिलिकॉन बेस फर्टिलायझर असतील किंवा सिलिकॉन किंवा अमिनो ॲसिड बेस जे काही अन्नद्रव्य आहे यांची फवारणी देखील आपल्याला फळवाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला रेग्युलर ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या बागेमध्ये ताण येणार नाही आणि जो काही फळ तडकण्याची समस्या जी आहे ती आपल्या बागेमध्ये कमी प्रमाणामध्ये येऊ शकते। तर शेतकरी बंधूंनो, ह्या समस्येचं एक मूळ महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा
व्यवस्थित वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन सुरुवातीपासून आपल्याला करायचं आहे आणि आपल्या बागेमध्ये आपल्याला ताण येऊन द्यायचा नाही. या 3 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर केल्या तर निश्चितच ही फळ तडकण्याची जी समस्या आहे ते तुम्ही तुमच्या डाळिंब बागेमध्ये थांबवू शकता. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा. तुम्ही देखील हे असे काही उपाययोजना तुमच्या बागेमध्ये तुम्ही करता का ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. हा व्हिडिओ इतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फळ तडकण्याची समस्या जर त्यांच्या बागेमध्ये येत असेल तर त्यांना ह्या उपाययोजना करून ही समस्या ते थांबवू शकतात. धन्यवाद.